नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही गाडी पार्क करताना तुमची गाडी अशी तुमचे टायर्स बाहेर असतात का? ही बघा, हे मग गाडी बघा, ही पार्क कशी झालेली आहे. ही तुमची पण अशीच राहते का गाडी? तर चला आपण या आज विषयावरती बोलणार आहोत. तर चला मग सुरू करूया. तर नमस्कार मित्रांनो, की आपण गाडी पार्क करताना नवीन आपण ज्यावेळेस गाडी शिकतो त्यावेळेस आपल्याला स्टेअरिंगचं जजमेंट जमत नाही. ज्यावेळेस आपण कुठं गाडी पार्क करून जातो त्यावेळेस आपल्या गाडीचा चाक जो आहे तो एक तर बाहेरच्या साईडला असतो किंवा मध्ये असतो. असं खूप जणांचं कन्फ्युजन होतं. स्टेअरिंगला घेऊन खूप जणांचं अजून कन्फ्युजन आहे. काही जणांच्या गाड्या अजून पण स्ट्रेट टायर ठेवून पार्क होत नाहीत, जे नवीन ड्रायव्हर्स आहेत. तर ते आपण आज त्या व्हिडिओमधून ते शिकून घेऊ की ते चुकी तुमची काय होते. तर मित्रांनो, आता बघा माझ्या गाडीचं हे स्टेअरिंग बघा कसं आहे. हा उलटा एच आहे माझ्या गाडीचं. माझ्याकडे हुंडाईचं आहे. माझ्याकडे एच तुमचा हे उलटा आहे, पण ते आता तुम्हाला सरळ दिसेल कारण एच तो तसाच दिसणार आहे. कारण आणि बघा हे एअरबॅग्स बघा, एअरबॅग्स माझ्या उलट्या दिसतात आहे. म्हणजे हा जो आत्ता आहे माझा स्टेअरिंग तो पूर्ण आहे ना, तो राईट साईडला वळालेला आहे. तर राईट साईडला म्हणजे आता मी तुम्हाला जसं बाहेर दाखवलं, माझा टायर आहे ना तो राईट साईडला बाहेर निघालेला आहे. तर हा आपण कधी कधी कन्फ्यूज होतो गडबडीमध्ये, की आपलं स्टेअरिंग कळत नाही. जशी आपण गाडी वळवून ठेवली किंवा असं पार्क केली तशीच आपण त्याच्यामध्ये आपण विसरून जातो आणि ती गाडी तशीच पार्क असते. तर याच्यामध्ये आहे ना तुमच्या गाडीवरती सस्पेन्शनचा जो पार्ट असतो त्याच्यावरती थोडं ताण येण्याचा परिणाम होतो अशी पार्किंग करून. आणि काही इन फ्युचर तुम्हाला काही गोष्टींचा प्रॉब्लेमला तोंड द्यावं लागेल. त्यासाठी आपण आज हा स्टेअरिंगचा व्हिडिओ बनवला आहे. तर मित्रांनो, स्टेअरिंग सरळ सरळ आहे ना आपल्याला बघा, ही आता जे आहे ते माझं टायर जे आहे ते लेफ्ट साईडला राईट साईडला पूर्ण हे झालेलं आहे. तर आता मी तुम्हाला ते स्टेअरिंग सरळ करून दाखवतो. तर बघा आता मी गाडी चालू केलेली आहे आणि आता हे माझं पूर्ण बघा हे लेफ्ट साईडला पूर्ण हे झालेलं आहे. तर आता तुम्हाला गाडी सरळ करायची, त्याचे टायर जे आहे ते राईट साईडला आहे. तर काय करायचं मित्रांनो, हे बघा सरळ हे 1 आणि 2 हे झालं. आता गाडीचं सरळ टायर तुम्हाला दाखवतो मी. गाडीचं टायर सरळ झाला असेल, हे बघा. झालं आहे, सरळ झालेलं आहे. बघा काय आहे मित्रांनो, सहज आणि सोपी ट्रिक आहे. ज्यावेळेस आपण गाडी चालवतो त्यावेळेस तुम्हाला वाटत असेल की टायर कुठल्या साईडला आहे ते तुम्हाला कळत नसेल, तर सरळ काय करा, गाडी दोन्ही राईट किंवा लेफ्ट याच्यातून एक साईडला पूर्ण कंप्लीट स्टेअरिंग फिरून ठेवा. आता बघा मी राईटचं तुम्हाला दाखवलं आहे, आता मी तुम्हाला लेफ्टचं दाखवतो. हे बघा आता माझं स्ट्रेट आहे एकदम, हे बघा स्ट्रेट आहे एकदम. आणि याला काय करायचं, हे एक फर्स्ट झालं आणि पूर्ण बघा आता मी काय केलं आहे, हे पूर्ण माझ्या लेफ्ट साईडला मी गाडी हे केलेली आहे. तर आता तुम्हाला आपण टायर बघूया लेफ्ट साईडचं. हे बघा पूर्ण बाहेर साईडला गेलेलं आहे टायर आणि हा आहे आतल्या साईडला गेलेलं आहे. तर तुम्हाला वाटत असेल की तुमचं टायर खूप आउटसाईडला गेलेलं आहे, आपल्याला मध्ये करायचं आहे. तर ते बघा आता मी लेफ्ट साईडला पूर्ण स्टेअरिंग फिरवलेलं आहे. हे बघा इथे स्टेअरिंग हे लॉक झालेलं आहे. मग काय करायचं माहिती आहे का, सोपी ट्रिक. आता बघा हे लॉक झालं आहे, हे जे आहे तुम्हाला स्टेअरिंग दीड फिरवायचं, दीड. आता हे जिथे लॉक झालेलं आहे तिथून आहे ना बघा पूर्ण हा झाला अर्धा आणि हा झाला एक, झाला एक, म्हणजे दीड स्टेअरिंग तुम्ही फिरवलेलं आहे. आणि आता बघा झालेलं आहे. दोन्ही बघा, दोन्ही स्टेअरिंग बघा कसे सरळ आलेले आहेत एकदम. आता बघा स्टेअरिंग पण बघा सरळ आहे. असं खूप मित्रांनो कन्फ्युजन होतं की
आपण गाडी ज्यावेळेस पार्क करतो त्यावेळेस आपल्याला कळत नाही. नवीन ड्रायव्हर्सचं हे नाही आहे, त्यांना कळत नाही की थोडं स्टेअरिंगचं हे होतं, त्यांचं मिसजजमेंट होतं की आपण गाडी कुठे गेली. नंतर आपण बाहेर बघतो उठून तर आपल्याला कळतं की आपण एकतर मधल्या साईडला टायर गेलेला आहे, नाही तर बाहेरच्या साईडला आहे. मग सरळ सरळ बघा मित्रांनो, तुम्हाला अजून एकदा ट्रिक दाखवतो ही कशी करायची. हे बघा, जर तुम्हाला काही जाऊ द्या, तुम्हाला काही नाही टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही. फक्त काय करायचं, आपल्याला वाटत असेल टायर बाहेर आहे मध्ये, तर कुठल्याही एका साईडला, एका लेफ्ट साईडला दीड स्टेअरिंग फिरवलं आहे मी. इथं लॉक झालेलं आहे स्टेअरिंग, हे बघा लॉक झालेलं आहे, ह्याच्या पुढे जात नाही आहे. सरळ आपण काय करायचं, ही अर्धा आणि नंतर एक, कुठल्याही साईडला असू द्या, राईट साईडला लेफ्ट साईडला, तुमची गाडी सरळ झालीच पाहिजे ह्या ट्रिकमध्ये. तुम्हाला जर वाटत असेल माझी गाडी ह्या कुठल्या साईडला माहीत नाही, तर सरळ सरळ दीड स्टेअरिंग फिरवायचं कोणत्याही साईडला आणि त्याला परत आणायचं आणि सरळ ठेवायचं, म्हणजे तुमचं गाडीचं ट्रॅक सरळ राहील. त्याच्यानं काय होतं मित्रांनो, जर गाडीचं सस्पेन्शन असतं, सस्पेन्शनमध्ये जे काही हे असतात पार्ट्स, ते त्याच्यावरती ताण येतो आणि ते त्याच्यामध्ये खराबी होते, सस्पेन्शनचं काम निघतं. त्याच्यामुळे नवीन ड्रायव्हर्सला आपल्याला कळत नाही की नेमकं काय करावं. त्याच्यामुळं मला हा व्हिडिओ बनवायचा होता, खास करून स्टेअरिंगवरती. खूप जणांचं हे असतं की आपलं स्टेअरिंगचं आपल्याला अजून जमत नाही का, नंतर गाडी पार्क केल्यानंतर कळतं की आपली कोणत्या साईडला आहे. तर याच्यासाठी हा मित्रांनो आपला व्हिडिओ होता. मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो, नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे तुमचे नवीन मित्र आहेत, गाडी शिकलेले आहेत, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, मग आता आपण एक नवीन इन्फॉर्मेशन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.